आमच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक धडा 2 पुस्तक माझा गुरु यावरील स्वाध्याय पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला, कोणते लिहा। तर त्यामध्ये आपल्याला कोणते लिहा हे लिहायचे आहे। तर त्यामध्ये अ आहे, मला पुस्तक भेट दे असे म्हणणारे कोण। तर मला पुस्तक भेट दे असे म्हणणारे कोण आहेत? लेखक। नंतर आ, खरेदीत किलोभर पुस्तके विकत आणून लेखकासमोर ठेवणारी कोण? तर आई। खरेदीत किलोभर पुस्तके विकत आणून लेखकासमोर ठेवणारी आई। नंतर ई, पुस्तकातून लेखकाला भेटणारे लेखक आणि कवी। पुस्तकातून लेखकाला भेटणारे कोण? तर लेखक आणि कवी। नंतर ई, लेखक रात्री अपरात्री घरी यायचे तेव्हा झोपलेली असणारी कोण? तर लेखकांची चिमुकली मुलगी। लेखक रात्री अपरात्री घरी यायचे तेव्हा झोपलेली असणारी लेखकांची चिमुकली मुलगी। नंतर आहे प्रश्न दुसरा, कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा। त्यामध्ये रिकाम्या जागा आहेत आपल्या कृतज्ञता, मैत्री, प्रतिबिंब आणि अनुभव। त्यामध्ये अ, वाचनामुळे शब्दांची रिकामी जागा होते। वाचनामुळे शब्दांची मैत्री होते। रिकामी जागा कोणती? आपली मैत्री। नंतर आ, रिकामी जागा आपलं जगणं समृद्ध करतात। तर रिकामी जागा अनुभव आपलं जगणं समृद्ध करतात। नंतर ई, माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे रिकामी जागा आहेत। तर रिकामी जागा प्रतिबिंब। माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत। नंतर ई, गुरुबद्दल नेहमी रिकामी जागा आणि आदर असावा। तर रिकामी जागा आहे कृतज्ञता। गुरुबद्दल नेहमी कृतज्ञता आणि आदर असावा। प्रश्न तिसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। 2-3 वाक्यात आपल्याला उत्तरे लिहायची आहे। त्यामध्ये अ, खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घेणे लेखकाला का आवडायचे? तर उत्तर आहे आपलं, लेखकाला वाचनाची खूप आवड होती। त्यामुळे खेळण्यापेक्षा पुस्तकामधून ज्ञान आणि आनंद मिळत असल्याने त्यांना पुस्तके विकत घेणे अधिक आवडायचे। काय? तर लेखकाला वाचनाची खूप आवड होती। त्यामुळे खेळण्यापेक्षा पुस्तकातून ज्ञान आणि आनंद मिळत असल्याने त्यांना पुस्तके विकत घेणे अधिक आवडायचे। नंतर आ, कविता लेखनाबद्दल लेखकांचा बालपणीचा अनुभव तुमच्या शब्दात लिहा। तर उत्तर, लेखकाला 4थीत असताना पहिली कविता सुचली। लेखकाला 4थीत असताना पहिली कविता सुचली। त्यानंतर त्यांना कविता लिहिण्याची आवड निर्माण झाली आणि ते नियमित कविता लिहू लागले। नंतर ई, माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत असे लेखक का म्हणतात? तर उत्तर आहे आपलं, लेखकाने आयुष्यातील अनेक अनुभव कवितेत मांडले आहेत। त्यामुळे त्यांच्या कविता त्यांच्या अनुभवांचे प्रतिबिंब असल्याचे ते म्हणतात। नंतर ई, लेखकाने पुस्तकांना गुरु का मानले याविषयी विचार स्पष्ट करा। तर उत्तर आहे, पुस्तकामधून लेखकाला ज्ञान, प्रेरणा, विचार आणि जीवनाचे धडे मिळाले म्हणून त्यांनी पुस्तकांना आपला गुरु मानले। नंतर आहे प्रश्न चौथा, पाठात वर्णन केलेल्या पुढील विधानांची कारणे लिहा।
तर त्यामध्ये लेखकांची पुस्तके पटकन वाचून व्हायची, कारण त्यांच्या वाचनाचा वेग चांगला होता. काय कारण होतं? त्यांच्या वाचनाचा वेग चांगला होता. नंतर कवींनी सगळ्या प्रकारचे वाचन करावे. कवींनी सगळ्या प्रकारचे वाचन करावे. तर कारण आहे, त्यामुळे शब्दसंपत्ती वाढते, विविध विषयांचे ज्ञान मिळते आणि लेखन अधिक समृद्ध होते. काय कारण? त्यामुळे शब्दसंपत्ती वाढते, विविध विषयाचे ज्ञान मिळते आणि लेखन अधिक समृद्ध होते. दमलेल्या बाप्पाची कहाणी ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावले असायचे, कारण त्या कवितेत वडिलांच्या भावना आणि मुलीवरील प्रेम हृदयस्पर्शीपणे व्यक्त झाले आहे. विचार करा व सांगा. शब्दाबरोबर चौफेर वाचन आले पाहिजे. या वाक्याचा अर्थ सांगा. तर उत्तर आहे, अर्थ आहे, फक्त पाठ्यपुस्तकेच नव्हे तर कथा, कादंबरी, कविता, चरित्र, विज्ञान, इतिहास इत्यादी विविध प्रकारचे वाचन केले पाहिजे. त्यामुळे ज्ञान वाढते आणि विचारसरणी विकसित होते. नंतर आहे लिहिते होऊ या. लिहिते होऊ या. त्यामध्ये प्रश्न आहे, तुम्ही वाचलेल्या पुस्तकांपैकी एका पुस्तकाबद्दल तुमचे मत व्यक्त करा व सारांश रूपात वहीत लिहा. तर पुस्तकाचे नाव श्यामची आई. हे पुस्तक मला खूप आवडले. या पुस्तकातून आईचे प्रेम, संस्कार आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व समजते. प्रत्येक विद्यार्थ्याने हे पुस्तक वाचावे असे मला वाटते. नंतर आहे खेळू या शब्दांशी. प्रश्न 1, दिलेल्या अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा. दिवाढसव, तर याचा वाढदिवस हा शब्द होतो. नंतर आहे ग्रय, तर याचा शब्द होते ग्रंथालय. नंतर आत्मचरित्र. नंतर ग्रताहकसवी, कविता संग्रह. नेक्स्ट आहे दिलेल्या शब्दांचे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग या प्रकारामध्ये वर्गीकरण करून तक्ता तयार करा व वहीत लिहा. यामध्ये दिलेला आहे पुस्तक, लेखक, कहाणी, वाटचाल, डोळे, बाबा, लहानपण, खेळणी, वाढदिवस, दिवाळी, ग्रंथालय, रद्दी, कविता, बक्षीस, मैत्री, भाषा, लढा, मन, अनुभव, कार्यक्रम, जन्म, प्रेरणा, कौशल्य आणि ज्ञान. याच्यावरून आपल्याला एक तक्ता तयार करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे दिलेले आहेत. एक पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि तिसरा आहे नपुंसकलिंग. यावरून आपल्याला हा तक्ता तयार करायचा आहे. तर पुल्लिंगमध्ये शब्द येतील लेखक, बाबा, अनुभव, जन्म, कार्यक्रम, शब्द, लढा आणि वाढदिवस. तसंच स्त्रीलिंगमध्ये येतील गोष्ट, कविता, भाषा, मैत्री, दिवाळी, प्रेरणा, कथा आणि कौशल्य. नपुंसकलिंगमध्ये येतील पुस्तक, वाचन, लहानपण, खेळणे, ग्रंथालय, मन, ज्ञान आणि डोळे. आणि इथं आपला इयत्ता 6वीचा धडा नंबर 2 यावरील स्वाध्याय संपला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवरती टाकत जाऊ. तर यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.